टाकला। या निवडणुकीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी तो विश्वास माझ्यावरती टाकला। प्रचंड मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली, त्याचबरोबर माझ्या परिवाराने, माझे आप्तिष्ट असतील, माझा संपूर्ण कार्यकर्ता आणि परिवार असेल यांनी मेहनत घेतली। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकला। महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी विश्वास टाकला। पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाखाली देशामध्ये एक सक्षम सरकार येते आणि त्या सरकारमध्ये पुन्हा एकदा या मावळच्या जनतेतून प्रतिनिधित्व करण्याची संधी मला प्राप्त होते। देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या लोकसभेमध्ये मला काम करण्याची संधी मिळते, हे मी माझं बाकी समजतो। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती, स्वतः उद्धव ठाकरेंनी इथं जोर लावला होता, तरी तुम्ही विजयाचा झेंडा कायम राखला। गेले 10 वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेशी माझी थेट नाडी जोडली होती। मी केलेलं काम, त्याचबरोबर असलेला संपर्क या माध्यमातून माझा विजय झालेला। कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केलेला आहे। कॅबिनेट मंत्री होणार असं म्हणतात, काय वाटतं यावेळेला मंत्रिपद मिळणार? सरकार आल्यानंतर ती प्रतिक्रिया हो। आता हा विजयाचा रथ तुमचा सज्ज आहे, काय आहे विजयाचं प्लॅनिंग, कसा जल्लोष होणार आहे? मी आता जिथं काउंटिंग चालू आहे तिथं जाणार आहे सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि आता 20वी फेरी चालू आहे, अजून 5 फेऱ्या बाकी आहे। मी एक थोड्या वेळात मी तिथे पोहोचतो। विजयाचा रथ सज्ज आहे आणि झाली हॅट्रिक झाली असा जल्लोष मावळ मतदारसंघात घुमत आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे।